Good morning, dear students. Today we will learn the teenager's prayer. आता टीनेजर्स प्रेयर म्हटल्यानंतर आपल्याला पोएम असते आणि एव्हरी लेसन and every poem begins with new opportunity. Every lesson, every poem begins with opportunity. कशाने सुरुवात होते रे? opportunity सुवर्ण संधी आहे का नाही? कशाची? टू चिट चॅट विथ युअर फ्रेंड्स. आणि तुम्हाला सांगू का, इंग्रजीच्या क्लासमध्ये देर इज अ रूल, यू कॅन चिट चॅट, यू कॅन टॉक, बट द रूल इज इन इंग्लिश. पण रूल काय आहे? इंग्रजीमध्ये बोला तुम्ही. यू कॅन स्पीक टू युअर फ्रेंड्स, बट देर इज ओनली रूल, यू हॅव टू टॉक टू इंग्लिश. आलं का लक्षात? म्हणजे ह्या क्लासमध्ये, ह्या पिरियडमध्ये, so today we will discuss and we will have chit chat. Please open the book, page क्रमांक 2. First we will have chit chat. In today's class, first we will chit chat with each other, students, teachers, even though your friends. You can chit chat with your friends. Hello dear students, you can chit chat with your friends. I will not shout, I will not disturb. You can make the noise in the class, but the noise will be meaningful. आणि तो नॉइज कसा हवा आहे की तो मीनिंगफुल नॉइज असला पाहिजे. उगं आपलं विनाकारण दुसऱ्या गोष्टी, हे इकडे ये, मला तिथे बसू दे की, असं मराठीमध्ये नाही आहे. इंग्लिशमध्ये बोला तुम्ही. यू कॅन हॅव चिटचॅट इन इंग्लिश. आलं लक्षात? चला तर मग चिटचॅटमध्ये काय? वॉर्मिंग अप. वॉर्मिंगचा अर्थ काय माहिती आहे का? आपण एखादी गोष्ट कधीही वॉर्मअप करतो. मला समजा जंप करायचे तर मी मागे जाऊन थोडंसं वॉर्मअप करतो, असं. आलं लक्षात? मला समजा क्रिकेटमध्ये बॅटिंग भेटलेले आहे आणि बॅटिंगला चाललो आहे, मी थोडीशी वॉर्मअप करतो. असं करतात ना प्लेयर, असं थांबून करतात ना थोडंसं, त्याला वॉर्मअप म्हणतात. तसंच आपल्याला टीनेजर्स प्रेयर ही कविता पाहायचं आहे. मग त्याच्याबद्दलचे आपल्याला काय करायचं आहे? थोडीशी चिटचॅट करून डिस्कशन करायचं आहे. का डायरेक्ट लेसन सुरू करायचा? लेसनमधलं पहिलं सेंटेन्स वाचायचं, समजून घ्यायचं, ते इझी आहे. पण त्याला चिटचॅट करण्याचं जे प्लॅटफॉर्म आहे ते इथं अवेलेबल आहे. मला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं हा पॅटर्न आवडतो, कारण का सुरुवातीला चिटचॅट आहे. बघा, चिटचॅटमध्ये वॉर्म अप कळाला अर्थ, वॉर्मिंग अप अर्थ कळाला. स्पेलिंग लक्षात ठेवायचं, कारण का तुम्हाला परीक्षेला 1 मार्क विचारला जाऊ शकतो. फिलिंग द करेक्ट लेटर्स. तर काय येणार आहे? म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. किंवा लेट्स वॉर्म अप. वॉर्मअपचा अर्थ आहे हलकीशी सुरुवात करू आपण. आलं लक्षात? जेवण आपण आपल्या घरी गेस्ट आल्यानंतर डिरेक्टली आपण जेवायला जर बोलवलं, डायरेक्ट जेवायला बोलवत नाही. अगोदर त्याच्या अगोदर ना आपण त्याला काहीतरी स्नॅक देतो. आलं लक्षात? आणि त्यानंतर आपण जेवायची व्यवस्था करतो. त्याच पद्धतीनं आपण लेसन शिकताना अगोदर आपण काय करूया, त्याच्याबद्दलची माहिती गोळा करू आणि चिटचॅटच्या माध्यमातून आपण समजून घेऊया नेमकी कविता कशा संदर्भात आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6. मुलींमध्ये 2 जणांचा ग्रुप आणि मुलांमध्ये 3 जणांचा ग्रुप असं कन्सिडर करा. प्रत्येक जण ग्रुपमध्ये 2-3 असं कन्सिडर करा. 1-2 एक ग्रुप, 1-2 दुसरा ग्रुप, 1-2 तिसरा ग्रुप, 3 तिसरा ग्रुप, 5 असे 6 जणांचा ग्रुप आहे तुमचा. फॉर्म केलं मी. 1 2 3 4 5 आणि एक कन्सिडर करा 6. अँड डिस्कस. आपल्याला वर्णन करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. ग्रुप केलात तुम्ही, थोडंसं पुढे बस बाळा. म्हणजे तुमची 2घींचा ग्रुप आहे, थोडंसं क्लोज बसलं तरी चालेल. कुठ तुम्ही थोडंसं पुढे या, एक ग्रुपवाल्याने. ठीक आहे, तुम्ही 3घांचा ग्रुप 1 आणि तुमचा शेवटचा 2घांचा एक ग्रुप. ठीक आहे. बुक्स सर्वांकडे आहे. ठीक आहे. बुक्स नसेल तर एक बुक्स इकडे अवेलेबल करून द्या.
आता लक्ष द्या, कारण का बुक्स असलं की थोडं इझी जातं, लिसन पण करताय आणि डोळ्यांनी पाहताय पण. कळालं का? दोन गोष्टी होत आहेत बरं का. लिसन करताय, इथून पण डिपॉझिट होईल, तुमच्या डोळ्यातून सुद्धा डिपॉझिट होते. तुम्ही असं नका समजू की बाबा फक्त आणि फक्त वाचन केल्यानंच आपण समजू शकतो. आपण डोळ्यानं सुद्धा रीड करू शकतो. बघा तुम्ही, यू कॅन लुक ॲट द बुक विदाउट एनी, तुम्ही डोळ्यानं रीड करू शकता. बघा मी फॉर्म केला, 5 जणांचा फॉर्म केला आणि डिस्कस करायचे. आता गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5. 5 स्टार आहेत असं समजा. माहिती आहे ना, कधी एखादा मूवी कुठेतरी केल्यानंतर प्ले स्टोअरला, गुगलला असे रेटिंग असतात 5 जणांचे, आहे का? पाहिले का तुम्ही? नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जावा, एखादा ॲप डाउनलोड करा, तिथे सुद्धा रेटिंग आहे. To each of the following. Now I have a beautiful question, and today I would like to ask, and also you can ask me, we will discuss each other. एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्याला डिस्कस करायचा आहे. प्रश्न काय आहे समजून घेऊ आपण. When you have to take important decision, when you have to take important decisions, what do you generally do? When you have to take important decision, बाळा तुला काही इम्पॉर्टंट निर्णय घ्यायचे आहे. कुठेतरी ट्रिपला जायचं आहे, किंवा कुठेतरी खेळायला जायचं आहे, कुठेतरी क्लास लावायचा आहे, कुठेतरी तुला काहीतरी निर्णय घ्यायचे आहे, तर तू जनरली काय करतो सांग बरं? तयारी. कशाची तयारी करतो? आता फॉर एक्झाम्पलमध्ये तुला काय करायचं आहे, आपल्या श्री कोचिंग क्लासेसला तुला जॉईन व्हायचं आहे इंग्रजी शिकण्यासाठी. ठीक आहे, निर्णय घेतलास, तुला क्लास आवडला, ठीक आहे, तुला समजायला लागलं, आणि घरी जाऊन मग तू निर्णय कसा घेणार? तू घरच्यांशी बोलणार का, मित्राला सजेशन मागणार का, टीचरांना सजेशन मागणार? आलं लक्षात? तिथे किती पॉईंट दिलेत आपल्याला? एकूण ABCDEF असे एकूण तुम्हाला किती पॉईंट दिल्यात? 6 पॉईंट दिल्यात. तर पहिला पॉईंट काय आहे बघा, लिहून घ्या सर्वांनी. कन्सल्ट म्हणजे सल्ला घेणे. कन्सल्ट पॅरेंट्स किंवा एल्डर्स, वडीलधाऱ्या व्यक्तींचा मार्गदर्शन घेणे. कन्सल्ट शब्द. नंबर 2, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. C, प्रे टू गॉड. देवाला प्रार्थना करणार. फॉर गायडन्स. D, डीपली. सखोल असा विचार करणार. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. आणि F लास्ट आहे. टॉस अ कॉइन. टॉस अ कॉइन टू डिसाइड. तिथे तुम्हाला एकूण 6 डिसिजन सांगितल्यात. तुम्ही काय करता जनरली? माझ्या पाठीमागे म्हणा सर्वांनी 2 वेळेस. When you have to take an important decision, when you have to take important decisions,
when you have to take important decisions, what do you generally do? What do you generally do? When you have to take important decisions, what do you generally do? आलं लक्षात? आता काय करायचं तुम्हाला, इथं मी बोलवणार आहे आणि तुम्ही प्रश्न विचारायचं, त्याचं उत्तर मी पण देईन. आता मी तुला प्रश्न विचारला, लुक ॲट, यू कॅन स्टँड अप अँड आन्सर. When you have to take important decisions, what do you do generally? Very good. Answer short मध्ये द्यायचं नाही, थोडंसं चेंज करायचं. कळलं? बघा कसं. When I have to take important decisions, I think deeply. I think deeply. मी शांतपणे विचार करते. गुड. सिट डाऊन. नेक्स्ट. इकडे. हायर. स्टँड अप. आन्सर माय क्वेश्चन. But there is no Marathi word in the class from the students. When you have to take important decisions, what do you generally do? Ask your teacher for help. When I have to take important decisions, I will ask my teacher for help. Super. थोडंसं चेंज करायचं ना आपण पण. मुलांपैकी बॉईज सांग तू. When you have to take an important decisions, what do you do? Consult parents and teachers. Very good. When I have to take important decisions, I generally consult my parents. मी आई वडिलांचा सल्ला घेतो. आई वडिलांकडून मार्गदर्शन, आई वडिलांना विचारतो. आलं का लक्षात? व्हेरी गुड. बसा. तर आता डिअर विद्यार्थ्यांनो, लक्ष द्यायचं तुम्हाला. तुम्ही मोर दॅन 5 to 10 तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या रिलेटिव्सना, तुमच्या आजूबाजूच्या ॲट इन युअर व्हिसिनिटी. इन युअर व्हिसिनिटी म्हणजे तुमच्या लोकॅलिटीमध्ये, किंवा एखादा आपल्या क्लासमधला कोऑर्डिनेटर असेल, किंवा दुसरे सर असतील, किंवा स्कूलमध्ये एखादी सर असतील, किंवा रस्त्याने जाणारा एखादा मित्र भेटलेला असेल, तर त्याला कोणालाही तुम्ही हा प्रश्न विचारायचा. आता विचारणार नक्की. अवघड आहे का? बघा. व्हेन म्हणजे जेव्हा यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स. When you have to take important decisions, what do you generally do? म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा तुला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तू काय करतेस. जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो कशाचा तरी, किंवा फॉर एक्झाम्पलमध्ये आफ्टर 10 झाल्यानंतर काहीतरी निर्णय 11वी 12वीचा घ्यायचा असेल, किंवा तुम्हाला स्विमिंगला जायचं आहे, शिकायचे, स्विमिंग शिकायचे, किंवा ड्रायव्हिंग शिकायचे, तर तुम्ही सल्ला कोणाला मागता. कुठेतरी नवीन क्लास लावायचा असेल तर तुम्ही मित्राला सल्ला मागता. फॉर एक्झाम्पलमध्ये टीचरांना विचारणार कुठल्या तरी, सर इथे मी क्लास लावू का, जॉईन करू का, किंवा फॉर एक्झाम्पलमध्ये पालकांशीच कन्सल्ट करता. मी असं असं झालो आहे म्हणून जास्तीत जास्त फ्रेंड्सला कॉन्टॅक्ट करता तुम्ही. आलं लक्षात? तर वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू डू जनरली? If the question is asked to me, so definitely I will answer. When I have to take important decisions, generally sometimes I did the toss a coin to decide go or not to go. Generally, take the coin and you can toss and decide what shall you do. मी जर डिसाइड करायचं असेल, तुम्ही स्टुडंट्स हे सर्व विद्यार्थी इंग्रजीसाठी इंटरेस्टेड आहेत का नाहीत? Are you interested in learning English with me? I will toss it and I will see. आहेत का पैसे? टॉस करतो.
आहेत का कॉईन? कॉईन आहे का? टॉस करून मी बघतो. म्हणजे फॉर एक्झाम्पलमध्ये यू आर राईट का रॉंग, यू आर फिजिकल मेंटल का सायकोलॉजिकल मेंटल, असं मला टॉस करायचं आहे, डिसाईड करायचं आहे. आलं लक्षात? तर त्यावेळेस मी कसं डिसाईड करणार? मग असं टॉस करणार. बघा हे हेड टेल. मग मी काय सांगा बरं आता? टेल आहे? टेल नाही. हां हेड आहे, हेड. घ्या. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? तर खालचा पॉइंट बघा, समजलं? प्रत्येकाने प्रश्न विचारायचा. तुम्ही तुमच्या मित्राला, आजूबाजूच्याला, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू. मी सुद्धा आता हे प्रश्न विचारेन. स्वामी सर आल्यानंतर मी स्वामी सरला स्वतःहून विचारेन प्रश्न. हॅलो सर, कॅन आय आस्क वन क्वेश्चन? येस शुअर यू कॅन. वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू, असा मी प्रश्न विचारेन सरांना. आलं लक्षात? तुम्ही सुद्धा विचारा तुमच्या रिलेटिव्समध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये. मी व्हॉट्सअपला एखादा स्टेटस ठेवू शकतो किंवा माझ्या मित्रांना व्हॉट्सअपला टेक्स्ट करू शकतो. आलं लक्षात? हाच क्वेश्चन. खाली बघा, खाली दिलेलं आहे, इन पोएट्री व्हेरी ऑफन, म्हणजे भरपूरदा, अनेकदा, देर आर लाईन्स इन विच पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू द absent person, an abstract idea or thing or object. Such a tactic device used by the poetic is a figure of speech, म्हणजे apostrophe. खाली नोट दिले बघा, काय दिलेलं आहे? टीचर शुड एक्सप्लेन, टीचर शुड एक्सप्लेन apostrophe in punctuation and apostrophe in figure of speech. हे क्लीन करू. Look at the board, you will see the word apostrophe. apostrophe दोन पद्धतीने काम होते आणि तुम्हाला बुकमध्ये सांगितलेलं आहे, टीचर शुड एक्सप्लेन, शिक्षक तुम्हाला एक्सप्लेन करतील. काय एक्सप्लेन करतील? द apostrophe इन पंक्च्युएशन अँड apostrophe ॲज अ फिगर ऑफ स्पीच. आपण apostrophe ॲज अ पंक्च्युएशन समजून घेऊया. पंक्च्युएशनमध्ये कसं वापर होतो? पंक्च्युएशनमध्ये apostropheचा दोन पद्धतीनं वापर होतो. एक पद्धत आहे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. हा शब्द कन्स्ट्रक्शन तुम्हाला आठवते का? बघा, कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असते बघा. कन्स्ट्रक्शन हा शब्द मी कशाच्या रिलेटेड लक्षात ठेवलेला आहे? जे बिल्डिंग असतात बघा, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्ट करणे म्हणजे जोडणे. आलं लक्षात? बिल्ड करणे, बांधणे असा अर्थ होतो. तुम्ही जर डिक्शनरीमध्ये जर किंवा गुगलवरती जर सर्च केलात, कन्स्ट्रक्शनचा अर्थ आहे बांधणे, जुळणे. पंक्च्युएशनचा अर्थ आहे जुळण्यासाठी आपण पंक्च्युएशनचा वापर करतो. पंक्च्युएशन. आणि दुसरा अर्थ आहे मालकी दाखवण्यासाठी, पॉझेसिव्ह. पॉझेसिव्हसाठी किंवा पॉझेशनसाठी. कशासाठी वापरतो आपण? मालकी दाखवण्यासाठी आणि कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. बघा, दोन शब्दाला, हे तुम्हाला माहीतच आहे, ही आणि इज, ह्या दोन शब्दाला मी हिज. आलं का लक्षात? पाहिले का तुम्ही? हे जे अपॉस्ट्रॉफी आहे ह्याला अपॉस्ट्रॉफी म्हणतात. आलं का लक्षात? जे काही छोटंसं जे चिन्ह दिसलं आहे तुम्हाला हे काही डोक्यावर, राम्स पेन, हे जे काय आहे हे काय आहे? अपॉस्ट्रॉफी. कळालं का तुम्हाला?
सर्स वाईफ, सरांची बायको. इथे जी दिलेलं आहे अपॉस्ट्रॉफी, इथे जी अपॉस्ट्रॉफी दिलेली आहे, मालकी दाखवलेलं आहे. कुणाची मालकी आहे? सरांची आहे. आलं लक्षात? हसताय का वर तुम्ही? हां, मग सरांची बायको म्हणजे हे जे अपॉस्ट्रॉफी काय म्हणून काम करायला डिअर स्टुडंट्स? मालकी म्हणून दाखवलेलं आहे. आता बघा, आर आणि नॉट, आर आणि नॉट ह्या दोन शब्दाला कन्स्ट्रक्ट करतोय मी. मग काय झालं रे? हे पाहिलं ना पुस्तकामध्ये? बहुतेक 7वीच्या का कुठल्याच्या पुस्तकामध्ये आहे का 9वीच्या पुस्तकामध्ये आहे की कन्स्ट्रक्शनचे शब्द आहेत. 8वीला आहेत, राईट? 8वीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पेजवर कन्स्ट्रक्ट केलेलं आहेत. म्हणजे विलचं हे विल आणि नॉट ह्या दोन शब्दाला कन्स्ट्रक्ट केलं. काय झालं रे? ओन झालं. मग जे काही हे येऊ लागलंय, हे काही इथं स्मॉल चिन्ह, हे जे काही मार्क येऊ लागलाय, हे काय आहे इंग्रजीमध्ये? अपॉस्ट्रॉफी आहे. व्यवस्थित एक्सप्लेन करतोय का नाही मी? करतोय का नाही करतोय? कळालं का? म्हणजे दोन शब्दाला एकत्र करण्याचं काम हे अपॉस्ट्रॉफी करतं. आय एम, आय आणि एम हे दोन शब्द आहेत. हे आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे, ह्या दोन शब्दाला मी एकत्र केलं आणि मी एम केलं. राईट? पाहिले का नाही पुस्तकामध्ये? म्हणजे पुस्तकामध्ये बघा तुम्ही कुठेही जर तुम्ही पाहिलं, दोन शब्दाला कनेक्ट करण्याचे कुठेतरी सेंटेन्सेस असतात, ते तुम्ही ओळखायचं आणि शिकायचं. बघा अजून दुसरं, कॅन आणि नॉट ह्या दोन शब्दाला, कॅन हा एक शब्द आहे, नॉट हा एक शब्द आहे, ह्या दोन शब्दाला मी कन्स्ट्रक्शन करतोय आणि काय झाला? कांट झाला. आलं? ॲज अ पंच्युएशन परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल बघा कसा. Punctuate the following sentence. Punctuate the following sentence. दिलेल्या सेंटेन्स मध्ये पंच्युएट कुठे करणार तू? कोणतं पंच्युएट करणार सांगा बरं? couldn't, राईट? म्हणजे हो काय अलग लक्षात? यू कुड नॉट हे पंच्युएशन असं परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न दिला जाईल. तुम्हाला पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, तुम्हाला दोन सेंटेन्सेस दिले जातात, दोन सेंटेन्स मध्ये तुम्हाला पंच्युएट करायचे असतात. आता आपण एक पंच्युएशन शिकतोय, ते आहे अपॉस्ट्रॉफी पंच्युएशन शिकतोय. कोणतं पंच्युएशन शिकतोय आपण? अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी पंच्युएशन मध्ये दोन प्रकारे वापरतात. एक आहे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, दोन शब्दाला जोडण्यासाठी आपण कनी अपॉस्ट्रॉफीचा वापर करतो, आणि दुसरा वापर आहे मालकी दाखवण्यासाठी करतो. डोक्यावर जे काही सिंबल असते शब्दाच्या सेंटेन्सेस साठी, जसं मी जर म्हणलं विद्यार्थ्याचे एक्झाम, स्टुडंट्स एक्झाम, विद्यार्थ्यांची एक्झाम, लक्षात? बोललं तर बोलत म्हणतो सरांचा मोबाईल किंवा मोबाईलचं कव्हर, मोबाईल्स कव्हर, म्हणजे हे जे कव्हर आहे कुणाचं आहे? मोबाईलचं आहे. म्हणजे हे जे अपॉस्ट्रॉफी काय म्हणून काम करते? मालकी दाखवते का नाही? अलग लक्षात? म्हणून अपॉस्ट्रॉफीचे दोन अर्थ आहेत. अपॉस्ट्रॉफी स्पेलिंग लक्षात ठेवा, APOSTROPHE. अपॉस्ट्रॉफी पंच्युएशन मध्ये दोन पद्धतीने काम करतो. एक आहे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आणि दुसरा आहे मालकी दाखवण्यासाठी.
आलं का लक्षात? कन्स्ट्रक्शन आणि मालकी. मी तुम्हाला ह्याच्यावरती एक्सरसाइज देईन, तुम्हाला जास्त पाठांतर करून घेईन, त्याची काळजी तुम्ही करायची नाही. फक्त हा टॉपिक समजला का लक्षात ठेवा. अपॉस्ट्रॉफी म्हणजे ओळख झाली का तुम्हाला? अपॉस्ट्रॉफीची ओळख झाली. डोक्यावर सेंटेन्सच्या शब्दाच्या डोक्यावर काहीतरी चिन्ह असतं. ते कशाचं चिन्ह आहे? अपॉस्ट्रॉफी आहे. ते चिन्ह दोन कामं करतात. एक तरी कन्स्ट्रक्शनचं तर करते किंवा मालकी दाखवण्याचं करते. आलं का लक्षात? दोन काम आहेत. एक आहे कन्स्ट्रक्शन, हा शब्द कळालाय तुम्हाला? कन्स्ट्रक्शन म्हणजे दोन शब्दाला जोडण्याचं काम करते. कोण? अपॉस्ट्रॉफी. एका शब्दाची, एखाद्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची मालकी दाखवण्याचं काम हे कोण करते? अपॉस्ट्रॉफी करते. आलं का लक्षात? समजलं का? या पद्धतीनं मी जर कधी लिहित असं लिहिलं, बुक्स पेज असं जर लिहिलं तर ते हे जे काय होतंय इज यू लाले पाहिलं का नाही सेंटेन्सेसमध्ये तुम्ही? मग हे जे काय आहे ते बुक्स पेज म्हणजे पुस्तकाचं पेज म्हणजे हे मालकी दाखवतंय. आलं का लक्षात? काय दाखवतंय? मालकी दाखवत आहे. या पद्धतीनं तुम्हाला पंक्च्युएशनचे दोन पार्ट आहेत. आता पंक्च्युएशन ॲज अ फिगर ऑफ स्पीच मधून पण काम करतो. तिथे मीनिंग दिलाय तुम्हाला पुस्तकामध्ये. मी वाचतो, तुम्हाला समजते का बघा. नाही समजलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, दोन्ही करून दाखवतो. अपॉस्ट्रॉफी ॲज अ फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार, माहिती आहे ना? भाषेचे अलंकार आहेत बरं का अपॉस्ट्रॉफी. मी शिकवताना कुठल्या कुठल्या शब्दाचं रिपिटेशन करतोय बघा बरं. ओके 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 असं माहिती आहे ना? काही शिक्षक, काही सर काही शब्दांचं रिपिटेशन करतात. आलं लक्षात? हां 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 करतात का नाही? ते म्हणजे ते एखादा स्पीच, एखादा कंटेंट डिलिव्हर करताना त्यांची ती स्टाईल आहे. आलं लक्षात? त्यांची ती स्टाईल आहे आणि जी स्टाईल असते त्याला आपण काय म्हणतो? अपॉस्ट्रॉफी म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल मध्ये अपॉस्ट्रॉफीचं काय बघा. टॉक डायरेक्टली, मी कुणाला बोलतोय? डायरेक्टली टू अब्सेंट पर्सन आणि ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग. समजा काही कालांतराने कणी मी वेडा झालो आणि मी टॉक करायला लागलो रस्त्याने, असं समजतोय जसं काही विद्यार्थीच आहेत समोर आणि शिकवायला लागलोय. हॅलो डिअर स्टुडंट्स लुक ॲट द बोर्ड असं रस्त्यानेच म्हणायला लागलो मी. आलं लक्षात? आणि ते उदाहरण कशाचं आहे? अपॉस्ट्रॉफीचं उदाहरण आहे. ॲड्रेसिंग समवन बघा. ॲड्रेसिंग समवन, ॲड्रेसिंग म्हणजे टॉकिंग समवन, स्पीकिंग समवन. ॲड्रेसिंग समवन हू इज नॉन लिव्हिंग थिंग्स, who is absent, who is non-humans. आलं का लक्षात? जसं एखादा शेतकरी पाऊस पडण्याचा, अरे देवा पाऊस पड गे, पावसा पावसा ये की, तिथे पाऊस प्रेझेंट असतो का? नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. ह्युमन आहे का तिथे? नाहीये. मग तो त्याचं ते स्पीच आहे, ए पावसा ये की, ओ रेन्स कम. हे उदाहरण कशाचं आहे? अपॉस्ट्रॉफीचं उदाहरण आहे. कळलं का? समजा माझ्या जवळ कोणतरी गेलं, एखादा पप्पी गेला, कुत्रा, आणि मी खूप खूप हर्ट प्लेस झालोय आणि मी म्हणतोय, अरे पप्पी कुठे गेला तू? ये, मला करमत नाही, ये तू. जे काही मी ॲड्रेस करतोय ये म्हणून, ते कशाचं उदाहरण आहे? अपॉस्ट्रॉफीचं उदाहरण आहे. कधीही एखादा व्यक्ती, एखादा माणूस कुणाला तरी टॉक डायरेक्टली हू इज अब्सेंट. काही व्यक्ती कधी असं फील करतात ती व्यक्ती समोर आहे.
आपण देवाला गेल्यानंतर देव असतो का समोर, फील करतो त्या मूर्तीमध्ये, आपण देवाला फील करतो आणि देवाला म्हणतोय देवा काय उद्या पेपर आहे, पहिला आजचं पहिला आज कर. जे काही मी ॲड्रेस करतोय ते उदाहरण कशाचं आहे बघा. खाली उदाहरणं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. हे जे छोटे छोटे ट्विंकल ट्विंकल करणारे जे लिटल स्टार आहेत हे ह्युमन्स आहेत का, आपण त्यांना बोलतोय. त्यानंतर डेट, दॅट इज यू सी, स्टिंग, ते तू आहेस. ओ केवमॅन, ओ केवमॅन आय विश आय कुड विथ यू, अशी मी अपेक्षा करतोय. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ अपॉस्ट्रॉफी युअर ओन. तुम्ही स्वतःचे अपॉस्ट्रॉफी उदाहरण कंप्लीट करू शकता. करा बरं, मी करतो. ओ लाईफ, ओ लाईफ लुक ॲट मी, आय एम सो पुअर मॅन. ओ लाईफ लुक ॲट श्रावणी, गॉड ब्लेस हर, ब्लेस हर गॉड. काहीतरी कृपा कर तिच्यावर. हां, काइंड टू हर, अलग अलग काही बनवू शकता. जात जातच म्हणताय तू दुःखी आहेस रे. ओ लाईफ, अरे जीवना. हाऊ डिफिकल्टीज आर देअर, अरे किती अवघड आयुष्य आहे ना हे. हां, असं म्हणतोस तू, कळालं का. त्या पण दुसरं बघा. डिअर गॉड प्लीज, काय करू शकता बरं सांगा बरं. डिअर गॉड प्लीज, डिअर गॉड प्लीज हॅव मी फीचर्स, आय कुड फ्लाय इन द स्काय. अजून काय करू शकता. डिअर गॉड प्लीज गिव्ह मी डायमंड्स, डिअर गॉड गिव्ह मी डायमंड्स, देवा मला डायमंड दे, डायमंड. मनानं बनवू शकता बरं का, युअर ओन करू शकता. डिअर गॉड प्लीज ब्रिंग द बेस्ट इन मी, देवा चांगलं माझ्यातले गुण बाहेर काढ. अशा पद्धतीनं तुम्ही चांगले गुण, ब्रिंग आउट म्हणजे चांगले गुण काढ माझ्यातले, म्हणजे माझे जे काही चांगले गुण आहेत ते मला दाखव, माझे पोटेन्शियल मला दाखव, माझी क्षमता मला दाखव, मी करून दाखवेन. डिअर गॉड प्लीज हेल्प मी इन माय डिफिकल्टीज, बी विथ मी इन माय डिफिकल्टीज. संकटाच्या टाइममध्ये माझ्यासोबत राहा. परीक्षा देत असताना साईडला बस, हेल्प कर मला. हां, आलं लक्षात. बघा तुम्हाला आय होप अपॉस्ट्रॉफी दोन्हीही समजलं असेल. अपॉस्ट्रॉफीचा एक आहे पंच्युएशन, दुसरा आहे फिगर ऑफ स्पीच. पंच्युएशनमध्ये दोन पद्धतीनं पंच्युएशन वापरतात. एक मालकी म्हणून आणि दुसरं आहे बांधण्याचं काम करतं, दोन शब्दाला जोडण्याचं काम करतं. म्हणजे इंग्लिशमध्ये पॉझेसिव्ह आणि दुसरं आहे कन्स्ट्रक्शन. अपॉस्ट्रॉफी जेव्हा एखादा व्यक्ती, एखादा माणूस टॉक डायरेक्टली हु इज अबसेंट, ठीक आहे, अबसेंट आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, नॉन ह्युमन्स आहे, असं बोलत असताना आपण त्याला काय वापरायचं, अपॉस्ट्रॉफी वापरायचं. आलं का लक्षात. हे ओ गॉड बुक्स, यू बुक्स, ए पुस्तका, यू आर माय चॅम्पियन. ए पुस्तका, ए बुक्स, यू आर माय फ्रेंड्स. पुस्तकाला म्हणताय हिनं श्रावणी समजा, ए पुस्तका, ए पुस्तका उठ उठ उठ, आपल्याला क्लासला जायचं, उठ, तुकाराम सर ओढतात, उठ, चल लवकर उठ, असं कळते तिनं. तिची मम्मी ऐकली आणि मम्मीनं ऐकल्यानंतर मग मला फोन केली. मग असं असं श्रावणी म्हणत होती, ए बुक्स, ए बुक्स, गेट अप, वेकअप, वेकअप, चल, असं म्हणाली. मग मी म्हणलो ते उदाहरण कशाचं आहे, ते म्हणण्याचं असं असं करण्याचं ते, ओ बुक्स, वेकअप, वेकअप, वेकअप. तर ते अपॉस्ट्रॉफीचं उदाहरण आहे. कधी तर तुम्ही स्वतःहून कुणाला तर बोललात, अंधाराला,
मग तेच उदाहरण आहे अपॉस्ट्रॉफीचं. आलं लक्षात? जेव्हा असं लोक बोलतात त्याला अपॉस्ट्रॉफीचं उदाहरण म्हणून ओळखतात. आलं का लक्षात? ज्या वेळेस अंधाराला बोलतोय मी, हाऊ डार्क यू आर, आय विश आय लाईक विथ यू. हे अंधारा, जर मी तुझ्यासारखा राहिला असतो तर मला पण कोण बघितलं नसतं, मी फिरलो असतो मस्त की अंधारात. टेक मी विथ यू, मला घेऊन चल तुझ्यासोबत तिकडेच अंधारात. जा अंधारानं. समजलं? अवघड काहीच नाही आहे डिअर स्टुडंट्स, फक्त ते तुम्ही स्वतः फील केलं पाहिजे. बघा आयुष्यामध्ये असे एक्झाम्पल्स भरपूर असतात. जसं तुम्हाला ऑलरेडी दिलेलं खाली जर दिलं एक्झाम्स आय विश, आता एक्झामला काय म्हणतोय? एक्झाम्स आय विश आय वर नेवर देअर नेवर. एक्झामला कधीच राहू नये मी. आणि तुम्ही म्हणताय प्रेमानं म्हणताय एक्झाम्स, हॅलो ओ एक्झाम्स, लुक ॲट मी, लुक ॲट मी, हेल्प मी, हाऊ कुड आय पास द एक्झाम. काही बोलू शकता. ज्या वेळेस आपण कधी ओ एक्झाम, एक्झाम्स असं म्हणून बोलतो ना, त्यावेळेस या पद्धतीने. लास्ट आहे ओ यू ब्युटिफुल स्काय. आपण आकाशाला बोलतोय, कधी कधी बोलतो ना. बघा तुम्ही, मी तर खूप ऑब्झर्व केलेलं आहे स्कायला. मी मनातल्या मनात शब्द फोडलेले आहेत. किती मस्त स्काय असतं. ॲट द इव्हनिंग ऑफ द ॲट 8-9 o'clock यू कॅन लुक ॲट अँड ग्लान्स इन टू द स्काय. आकाशामध्ये बघा तारे वगैरे असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही झांजत बसलात असं फील करा आकाशामध्ये. आणि तुम्ही झांजत, माहिती आहे ना झांज, मस्तपैकी झांज चालू आहे आणि तुम्ही मस्त बसलात एकटंच, बुक्स घेतलात हातामध्ये, असं फील करा. साईडला कॉफी आहे, कॉफी पेत तुम्ही पुस्तक वाचताय. खाली मम्मी पप्पा म्हणतात हे झाला, वेळ झाली, ये आता खाली ये, आता झोपायची, इट्स टाइम टू स्लीप, कम बॅक. मग त्यावेळेस म्हणताय ओ ब्युटिफुल स्काय, आय विश आय हॅव विंग्स. आलं लक्षात? ए आकाशा, मला जर कधी राहिले असते ना पंख, मी कधीही उडत आले असते तुझ्यासोबत. आलं लक्षात? या पद्धतीनं तुम्ही स्वतःचे डायलॉग तयार करा. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला 2 गोष्टी झालेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे, एक क्वेश्चन भेटलेला आहे तुम्हाला. वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स व्हॉट डू यू जनरली डू. तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्या आईला विचारा, तुमच्या बाबाला विचारा. जरी तुमच्या वडिलांना समजली नाही इंग्लिश, अगोदर इंग्लिशमध्ये बोला आणि नंतर तुमच्या वडिलांना सांगा. जेव्हा तुम्हाला इम्पॉर्टंट निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस तुम्ही काय करता. आलं लक्षात? इकडे मुलींनो 2 पद्धती, अपॉस्ट्रॉफी 2 पद्धतीचा वापर आहे. परत एक वेळेस मी सांगतो, अपॉस्ट्रॉफी पंक्च्युएशन म्हणून काम करतो, अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच म्हणून काम करतो. व्यवस्थित समजून घ्या. नाही समजले असेल तर उद्याच्या एक्सरसाइजच्या माध्यमातून समजून घेऊ. उद्याचं लेक्चर एक्सरसाइज विथ थ्रू करू. व्होकॅब्लरी एकदम सोपी आहे. त्याच्यामध्ये व्होकॅब्लरी बिलकुल अवघड नाही आहे. टीनेज म्हणजे काय? लहान वय, किशोरवयीन वय, जे की तुम्ही आहात. जे 13 ते 19 वयामधले असणारे मुलं त्याला टीन म्हणतात, त्यांना टीनेजर म्हणतात. तिथे डिस्ट्रेस हा शब्द कशासाठी वापरला आहे? एकूण 5 ते 6 शब्द आहेत. अवघड काहीच नाही, ते सुद्धा मी करून घेईन. सो टुडे वी विल स्टॉप. वी विल सी टुमॉरो. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. बाय एव्हरीवन.